या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या या प्रभाग क्रमांक 15च्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित असलेले सोलापूर शहर मध्येचे पाणीदार आमदार आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे सन्माननीय देवेंद्रदादाजी कोठे, त्याचसोबत या फायनलचे उमेदवार प्रभाग क्रमांक 15 सन्माननीय श्रीदेव दुलारे, विजयाताई खरात, अंबादास बाबा करवळे, वैष्णवताई करवळे, नागेशजी खरात, आमचे दुसरे मित्र सन्माननीय भाऊसाहेब रोडगे, आमचे दुसरे मित्र सन्माननीय विकी बाबा सूर्यवंशी, बलवीन नाना अंधारे, शाहू महाराज सरगर, विराजजी फुलारे, रोहितजी गीता, आमचे आणखी असतील आमचे पॅनल प्रमुख सन्माननीय अजय राणा यादव, आमचे कोथिंबीर काका, उपस्थित सर्व मान्यवर, आमचे खास मेंबर असतील बिरजू बत्रे असतील, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेला खास करून ज्याचा उल्लेख करावा लागेल अशा आमच्या अंजलीताई सूर्यवंशी, आमच्या दुसऱ्या जीविताईच्या सर्वांच्या लाडक्या सन्माननीय शशिकलाताई कदम। प्रथमतः आज 12 जानेवारी आहे दादा आणि इथं महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे आणि आज माँसाहेब जिजाऊंची जयंती आहे, त्यामुळे जिजाऊ जयंती मामा जिजाऊस मी विनम्र अभिवादन करतो आणि सोलापूर हुतात्म्यांची नगरी आहे। आज 12 जानेवारी म्हणजे हुतात्मा दिन पण आहे आणि तमाम सर्व हुतात्मा जे आपले 4 हुतात्मा आहेत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि खास करून ज्यांच्या नावाने चाळ उभी जाते आमचे सर्वांचे गुरुवारी आम्ही ज्यांनी आम्हाला काय मार्गदर्शन केलं, मला असेल, माझ्या वडिलांना असेल आणि सोलापुरातील 50% जनता ज्याच्याकडून नतमस्तक होत होती असे सन्माननीय स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी माझ्या भाषणास सुरुवात करतो। खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला होता उच्च नेतृत्वाखाली आमच्यावर असंख्य असे आरोप मुद्दाम करण्यात आले की आम्ही काही विशिष्ट रक्कम तुमच्याकडून घेतली आणि त्या रकमेच्या पोटी आम्ही तुमच्या या पक्षामध्ये प्रवेश केला। खरं तर मी वारंवार सांगितलं की विशिष्ट रकमा कोणाला दिसतात कारण कायम त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रकमा मोजायची सवय लागली, मग ती महापालिकेची टक्केवारी असू द्या किंवा विशिष्ट कोटा असू द्या, त्यामध्ये स्वतःचा कोटा पहिल्यांदा बघायचा आणि नंतर मात्र कार्यकर्त्यांचा बघायचा, अशा लोकांना या ठिकाणी ती सवय झाली। परंतु ही जनता प्रभाग क्रमांक 15 मधली ही सर्वांना ओळखून आहे की खऱ्या अर्थाने काम करणारे व्यक्तिमत्व कोण आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनतेची कामं करणारे व्यक्तिमत्व कोण आहे। खरं तर मी जास्त काय बोलणार नाही, फक्त जाता जाता काही मुद्दे मांडेल की आज भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार या प्रभाग क्रमांक 15 मध्ये येणं कसं गरजेचं आहे। देशामध्ये नरेंद्र आहेत, राज्यामध्ये देवेंद्र आहेत आणि शहर मध्ये सुद्धा देवेंद्र आहेत, त्यामुळे या ठिकाणी या 4 प्रभाग क्रमांक 15 मध्ये देवेंद्रनाथांच्या विचारांचे नगरसेवक या ठिकाणी येणं गरजेचं आहे। खरं तर आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वात जास्त परिसर मला वाटतं 60% परिसरात चाळींचा येतो आणि प्रामुख्याने जर सर्वात मोठा प्रश्न बोलला असेल तर दादा तो भुईगेचा प्रश्न आणि प्रामुख्याने खरं तर मी या भागाचा प्रतिनिधित्व करतो एक आज उमेदवार म्हणून तुमचा प्रथमचा मी आभार मानतो की तुम्ही तो विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न मांडला आणि तमाम या ठिकाणी जनतेची आपण या प्रश्नावर तुम्ही वाचा फोडली। खरं तर नरसिंहगिरीची चाळ असेल, दिल्ली चाळ असेल, कोल्हापूर चाळ असेल आणि उमानगरी असेल, या ठिकाणी बिटूचा इतका गहन प्रश्न आहे आणि मला वाटतं हा बिटूचा प्रश्न जर कोण सोडायची जर कोणामध्ये धमक असेल तर ती माननीय देवेंद्रदा कोठेमध्ये मला माहित आहे आणि आतापर्यंत देवेंद्रदा कोठे यांनी जे जे काम हातात घेतलंय शहरामध्ये ते सर्व काम त्यांनी पूर्णत्वास नेलंय आणि दादा तुम्ही आज या ठिकाणी मला वाटतं त्याचं पण 50%च्या वर महिला या ठिकाणी समोर बसलेल्या आणि तुम्ही फार परवा मोठा एक चांगला महिलांचा जीवाचा प्रश्न हातीशी घेतला। खरं तर तुम्हाला 102 नगरसेवक असताना लोक तुम्हाला पाणीदार नगरसेवक म्हणायचे, पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणीदार आमदार तुम्हाला म्हणण्याशिवाय राहणार नाहीत आणि शहराला दररोज पाणी पुरवठा केल्याशिवाय सुद्धा भेटा घालणार नाही। मला सांगा असा आमदार कुठे मिळणार नाही। तुम्ही म्हणाल मी दादाची स्तुती करतोय का, पण तसं काय नाही आहे कारण की आपला माणूस काय काम करतो हे आपल्याला कळलं पाहिजे। गेल्या 14 महिन्यामध्ये मला 16 महिने झाले त्यांना आमदार होऊन, त्या 14-16 महिन्याच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये दादांनी जवळजवळ 5 कोटीची विकास कामे या ठिकाणी केली आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून
फक्त मला वाटतं दादा एक महिना पण झाला नाही, तर मी आभार मानतो. एवढ्या लोक कालावधीमध्ये तुम्ही मला स्वीकारलं आणि या ठिकाणी तिकीट दिलं. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला चौघांना निवडून आणून देणार. त्यामुळे आजची सभा नाही आहे, तरी विजय सभा आपली निश्चितपणे दादा या ठिकाणी 16 तारखेला विजय आपला होणार आहे. कारण की मी सांगतो की या पॅनलचे उमेदवार कोण नाही आहे, तर या पॅनलचे अ ब करण्याचे उमेदवार कोण असतील तर ते देवेंद्रभाई खोटे आहेत. आम्ही फक्त मुकुट आहोत. आमचा खरा उमेदवार कोण असेल तर देवेंद्रभाई खोटे आहेत. त्यामुळे 15 तारखेला सर्वांना विनंती करतोय, खास करून आपल्या साहित्य मान्यवरांना विनंती करतोय, ह्या 40 साहित्य लोकांना विनंती करतोय, तुमच्या समोर लोक येतील, लोक बोलतील, लोक डोळ्यातून पाणी काढतील, मी तुमच्यासाठी हे केलंय, तुमच्यासाठी हे केलंय. लक्षात ठेवा, डोळ्यासमोर फक्त एक चेहरा ठेवा, ते म्हणजे देवेंद्रचा खोटेंचा. कारण तो चेहरा विकासाचा आहे, तो चेहरा आपला आहे, तो चेहरा फसवा नाही, तो कायम आपल्या सोबत 24 तास राहणार चेहरा आहे. अगदी तात्याचं रक्त त्यांच्यामध्ये आहे, महेश अण्णा कोटी धमक त्यांच्यामध्ये आहे. कारण तात्यांनी आतापर्यंत मी बघितलं, दिलेला शब्द कधी खोटा केला नाही, आतापर्यंत शब्दाला जागरण देत होतं. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या पावलावर पाऊल टाकत आज माननीय देवेंद्रचा कोटे वाटचाल करत आहेत. त्यामुळे मी आपणास विनंती करतोय की 15 तारखेला आपण या ठिकाणी मतदानाला जात असताना सकाळी उठायचं आणि सर्वांनी कमळाला मतदान करायचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कमळाचं प्रतीक काय आहे, कारण की कमळ कशाचं चिन्ह आहे तर लक्ष्मी चिन्ह आहे. जर आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचं दर्शन भविष्यामध्ये व्हायचं असेल, म्हणजे सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होत करायची असेल तर निश्चितपणे कमळाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्या 15 तारखेला आपण या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर कमळाच्या समोर बटन दाबावं आणि आमच्या चारही उमेदवाराला महापालिका पाठवून द्यावं. आणि आम्ही आता तुमच्या वतीने या ठिकाणी वचन आणि ग्वाही देतो. या ठिकाणी सर्व प्रभागातील मंडळी, तुमचा विश्वास आम्ही खोटा ठरवणार नाही, तुमचा विश्वास आम्ही साथ ठरवू आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी विकास करून दाखवू. एवढंच मी बोलतो, माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम सर्वांना. आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात, खरं तर सर्वांपर्यंत काही ठिकाणी मला पोहोचता आलं नाही, त्यामुळे मी या ठिकाणी सर्वांच्या चरणी नमस्ते बोलतो. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना, अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.